पहिला प्रश्न आहे, अजिंठा लेण्यांमधील भित्तिचित्रे भारतातील टिंबच्या सुवर्ण काळाची साक्ष आहेत। पर्यायात आपल्याकडे बौद्ध धर्म, शैववाद, जैन धर्म आणि वैष्णव धर्म। तर मित्रांनो बघा, अजिंठा लेण्यांमध्ये जी भित्तिचित्र आहेत तर ती जी भित्तिचित्र आहेत तर ती बौद्ध धर्माशी रिलेटेड आहेत। म्हणजे बुद्धांची असेल, गौतम बुद्ध किंवा भगवान बुद्ध यांच्याशी रिलेटेड असतील किंवा मग त्यांच्या ज्या काही कथा आहेत किंवा त्यांची काही शिकवण वगैरे त्यांच्याशी रिलेटेड आहेत। तर म्हणून आपला इथं पर्याय कुठला करेक्ट आहे तर बौद्ध धर्म। आणि मित्रांनो अजिंठा जे लेणी आहेत तर ते जगप्रसिद्ध लेणी असं आहेत। टोटल याच्यामध्ये किती लेण्या आहेत तर 29 लेण्या आहेत टोटल। आणि कुठं आहेत ते औरंगाबाद म्हणजे सध्याचं काय छत्रपती संभाजीनगर इथे हे लेणी आहेत। तुम्ही तुमच्यापैकी बरेच लोक गेले पण असतील तिथं, तर तुम्हाला हे माहीत असेल। तर याचा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे। आणि बाकीचे पर्याय जर आपण पाहिले तर शैववाद म्हणजे काय मित्रांनो, शिवजी किंवा शिवशंकराची पूजा करतात तर त्यांना शैव म्हणतात त्यांना। आणि जैन धर्म तर तुम्हाला माहीतच आहे। त्यानंतर वैष्णव धर्म म्हणजे जे भगवान विष्णू किंवा मग कृष्णाची पूजा करतात तर अशा पंथाला काय म्हणतात, वैष्णव धर्म किंवा वैष्णव पंथ असं म्हटलं जातं। तर मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत प्राचीन इतिहासातले, त्याच्यानंतर मध्ययुगीन इतिहासातले आणि आधुनिक भारताच्या इतिहासातले जे टीसीएस हे प्रश्न सगळ्यात जास्त विचारतं, त्यामुळे आपण अशाच प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो मला माहिती आहे लेक्चर्सचे किंवा प्रश्नांचे जे व्हिडिओ आहेत तर त्यांच्यावर व्ह्यूज कमी येतात, कमी लोक पाहतात, परंतु मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात घ्या, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे, प्रत्येकाने पाहिले पाहिजे। हा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप जे काही असेल स्टडी ग्रुप वगैरे तिथे शेअर करा आणि सर्वांनी हे प्रश्न एकदा करूनच ठेवायला पाहिजे, कारण की याच्यातूनच तुम्हाला प्रश्न हे पडत असतात। ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात। आणि मित्रांनो सबस्क्राइब वगैरे मी करायला सांगणार नाहीये, तुम्ही जर नवीन असेल चॅनलवर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपली टेस्ट सिरीज वगैरे आहे तर टेस्ट सिरीज देखील जॉईन करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 30 फुल टेस्ट जे आहेत त्या मिळणार आहेत। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात। वेळ बिलकुल मित्रांनो वाया घालवायचा नाहीये, वेळ आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर बघा, बुद्धांना टिंब येथे निर्वाण प्राप्त झाले। परत बुद्धांवरच प्रश्न आहे मित्रांनो, तक्षशिला, बोधगया, कुशीनगर, कौसंबी, कुठला पर्याय येईल तर बोधगया। तर मित्रांनो बोधगया जे शहर आहे तर कसं लक्षात ठेवणार बघा, निर्वाण म्हणजे काय मित्रांनो, एनलाइटनमेंट म्हणजे त्यांना तिथे सर्व ज्ञान वगैरे जे आहे तर ते प्राप्त झालं असं म्हटलं जातं। तर बोधगया हे जे शहर आहे तर तिथे एक वृक्ष आहे, पिंपळाचा वृक्ष आहे, बरोबर आहे ना, पिंपळाचाच वृक्ष आहे ना, तर त्या वृक्षाला काय म्हटलं जातं, बोधी वृक्ष असं म्हटलं जातं। बोधी वृक्ष आजही मित्रांनो ते वृक्ष आहे, तर त्या वृक्षाला बोधी वृक्ष असं म्हटलं जातं, जिथे बुद्धांना बोधगया या शहरामध्ये बोधी वृक्ष आहे जिथे बुद्धांना निर्वाण किंवा एनलाइटनमेंटची प्राप्ती झाली। ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं बघा, बुद्ध, बोधगया, बोधी वृक्ष। ठीक आहे, एवढं सोपं आहे। आणि बोधगया हे शहर आत्ताचं कुठं आहे तर बिहारमध्ये आहे, बिहार या राज्यामध्ये आहे, असा देखील प्रश्न इथं येऊ शकतो, बिहार या राज्यामध्ये आहे। आणखी भगवान बुद्धांबाबत थोडीशी माहिती जर आपण पाहायला गेलो तर मी त्यांचं तुम्हाला सांगतो, त्यांचं जे ओरिजिनल नाव होतं तर ते काय होतं, सिद्धार्थ। हा प्रश्न नाही विचारला जाणार, फक्त माहीत करून ठेवा तुम्ही, सिद्धार्थ त्यांचं नाव होतं। तर ते क्षत्रिय म्हणजे त्या काळी असं वर्णश्रेणी वगैरे असायचे, तर ते क्षत्रिय कुटुंबामध्ये जन्म झाला होता। म्हणजे त्यांचे पिताश्री किंवा त्यांचे वडील जे होते तर ते राजा होते, त्यांचं नाव काय होतं, शुद्धोधन, राजा शुद्धोधन। आणि आईचं नाव होतं महामाया, देवी महामाया असं आईचं नाव होतं, महामाया देवी हे त्यांच्या आईचं नाव होतं। आणि राजा शुद्धोधन हे त्यांचं वडिलांचं नाव होतं। हे नाव फक्त लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। बघा, सिंधू खोरे संस्कृतीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, हे व्यवस्थित वाचायचं बरं का मित्रांनो, योग्य आहे अयोग्य आहे याच्यावरून तुमचा जे आहे प्रश्न तुमचा म्हणजे ते तुमचं उत्तर ठरणार आहे। कधी कधी काय करतात मुलं, चुकीचं वाचून घेतात आणि मग चुकीचं सोडवतात, पटकन क्लिक करून पुढे जातात। बघा, कापूस उत्पादित करणारे सिंधू संस्कृतीचे लोक हे पहिले आहेत। त्यानंतर ते लाकडी पेट्यांमध्ये धान्य साठवून ठेवत असतात। त्यानंतर सिंधू संस्कृतीने पंजाब, सिंध, बलुचिस्तान, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगालचा काही भाग व्यापलेला आहे। त्यानंतर सिंधू लोक मोठ्या प्रमाणात कुत्रे, मांजरी आणि घोडे पाळत असत। काय बरोबर येईल इथे मित्रांनो, तर बघा मित्रांनो, तिथं उत्खनन जे झालेलं आहे मोहनजोदडो किंवा हडप्पा संस्कृती आपण ज्याला म्हणतो किंवा सिंधू संस्कृती देखील म्हणतो, तर तिथं पुरातत्व शास्त्र म्हणजे जे आर्किओलॉजिस्ट आहे तर त्यांनी असं डिस्कवर केलंय की तिथं सुती कापड जे आहे ते सापडलेलं आहे, सुती कापडाचे तिथे सापडलेलं आहे। आणि त्याच्यावरून मित्रांनो कापूस उत्पादित करणारे सिंधू संस्कृतीचे लोक हे पहिले आहेत। तर हे विधान काय आहे आपलं, योग्य आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक कुठला 1 हा इथे बरोबर येईल। त्यानंतर प्रश्न 4 असा प्रश्न आहे मित्रांनो, सिंधू संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे। तर बघा मित्रांनो, पहिले 2 प्रश्न बुद्धांवर, दुसरे प्रश्न सिंधू संस्कृतीवर। तर हेच इम्पॉर्टंट आवडते प्रश्न आहेत मित्रांनो टीसीएसचे, व्यवस्थित लक्ष द्या याच्याकडे। ठीक आहे, वस्तू विनिमय प्रणाली, त्यानंतर स्थानिक परिवहन प्रणाली, विटांचे बांधकाम केलेल्या इमारती, शासकीय प्रणाली।
तर मित्रांनो कुठले महत्त्वाचे वैशिष्ट्य होते, तर बघा मित्रांनो, तुम्ही मोहनजोदाडो वगैरे तो पिक्चर वगैरे आलाय, तो पिक्चर जर तुम्ही त्याच्यामध्ये पाहिला असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये जी घरांची रचना वगैरे आहे तर ती अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. तर तिथं काटकोनात छेदणारे रस्ते वगैरे आहेत आणि अशा पद्धतीने तिथे आजूबाजूला घरं वगैरे बांधली गेलेली आहेत. तर त्याच्यामुळे इथं त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं सिंधू संस्कृतीचं, तर विटांचे बांधकाम केलेल्या इमारती, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व नगररचना व्यवस्थित केलेल्या आणि विटाने बांधलेल्या ज्या इमारती आहेत तर त्यांचं ते महत्त्वाचे वैशिष्ट्य होतं. म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, सी. काय, विटांनी बांधकाम केलेल्या इमारती सिंधू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर मित्रांनो मी ते जास्त एक्सप्लेन करत नाही कारण की व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल. मी थोडं जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतोय. जर आपण एक याच्यावर जर डिस्कस करायला बसलो तर मला वाटतं की एका प्रश्नावर डिस्कशन फार मोठं होऊन जाईल. तर इथं आपल्याला फक्त प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आणि त्याच्या रिलेटेड आणखी काय प्रश्न येऊ शकतात ते आपल्याला इथं फक्त बघायचं आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूटांचे राज्यचिन्ह काय होते? वाघ, हत्ती, सिंह, सोनेरी गरुड. काय होते राष्ट्रकूट? मी तुम्हाला मागे पण बोललेलो आहे, जे राजे होते सगळे जेवढे पण भारतामध्ये राजघराणे झाले, सातवाहन असतील, चोल असतील, चालुक्य असतील, पल्लव असतील सगळे, तर त्यांचं राजघराणं पहिला राजा काय, संस्थापक काय, याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता राष्ट्रकूटांचे राजचिन्ह आपल्याला विचारलंय. तर बघा मित्रांनो लक्षात ठेवा, राष्ट्रकूटांचे राजचिन्ह आहे सोनेरी गरुड. सोन्याचा गरुड हे त्यांचं राजचिन्ह होतं. ठीक आहे. आणि राष्ट्रकूट या घराण्याचे संस्थापक कोण? संस्थापकाचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो, तर दंतीदुर्ग. दंतीदुर्ग हे त्या राजाचं नाव आहे ज्यांनी राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली, संस्थापक होते. त्याच्यानंतर मित्रांनो यांच्या पूर्ण राष्ट्रकूटामधले सगळ्यात विशेष जे राजे आहेत, म्हणजे त्यांनी भरीव अशी कामगिरी केली, राज्याचा विस्तार केला, तर ते अमोघ वर्षा. राजाचं नाव आहे अमोघ वर्षा. ठीक आहे. त्यानंतर बाकीचे जे चिन्ह दिले तर त्या चिन्हाबाबत आपण पाहून घेऊयात, म्हणजे राजांशीच रिलेटेड आहे ते. तर सिंह जे चिन्ह आहेत, सिंह, तर ते कोणत्या राजाचं होतं? तर कदंब ही जी राजेशाही होती किंवा राजघराणं होतं तर त्यांचं राजचिन्ह होतं सिंह. हत्ती कोणाचं होतं? तर हत्ती मित्रांनो चेरा राजवंशाचं होतं. चेरा राजघराणे जे होतं तर त्यांचं हत्ती. त्याच्यानंतर वाघ कुणाचं होतं? तर चोळ राजवंश. तर मित्रांनो आत्ता जो पोनियन सेल्वन PS2 वगैरे तो पिक्चर तो आलेला आहे तो तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सगळं चोल वंश दाखवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा वाघ जे आहे तर ते त्यांचं राजवंशाचं चिन्ह आहे. ठीक आहे. मला वाटतं एवढं क्लिअर झालं. हे PSI नाही आहे, हे PS1 किंवा PS2 असं लिहायचं होतं मला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर बघा खालीलपैकी कोणी नालंदा विद्यापीठात शिक्षण घेतले? आता मित्रांनो नालंदा विद्यापीठ तुम्हाला माहीत आहे, तर भारताची सर्वात मोठी आणि परिपूर्ण किंवा भरभराटीला आलेलं असं विद्यापीठ होतं. परंतु ते विद्यापीठ वगैरे नंतर जे आक्रमण केलं तर त्यांनी नष्ट वगैरे करून टाकलं असं आहे इतिहासामध्ये. तर याच्यामध्ये बघा कोणी शिक्षण घेतले बाहेरच्या व्यक्तीने असा प्रश्न विचारलेला आहे, भारतातील नाही बाहेरच्या. भारतातल्या तर बऱ्याच त्या काळच्या राजांनी, त्या काळच्या जे काही आचार्य होते, शिक्षक होते किंवा मोठमोठे जे काही कवी किंवा वैद्यक होऊन गेले तर त्यांनी तर इथं शिक्षण घेतलंच होतं नालंदा विद्यापीठामध्ये. पण बाहेरच्या कुठल्या व्यक्तीने घेतलं होतं ते विचारले. तर बघा मेगास्थेनीस, त्यानंतर ह्युएन त्सांग, त्यानंतर इब्न बतुता, त्यानंतर अल-बिरुनी. तर बघा मित्रांनो नाव जे आहे काही चायनीज आहे, काही युरोपियन वगैरे आहे, थोडेसे अवघड जाऊ शकतात परंतु आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर बघा कोणी शिक्षण घेतलं होतं? तर ह्युन त्सांग असं लिहूयात आपण त्याला, ह्युन त्सांग. याला तसं त्सांग नाही म्हणत, सांगच म्हणतात कारण की तो तर मला वाटतं की सायलेंट असेल मे बी. तर ह्युन त्सांग हा मित्रांनो चीनी व्यक्ती होता, चीनी काय म्हणतात त्याला, प्रवासी ट्रॅव्हलर होता. तर तो भारतामध्ये आला होता. हर्षवर्धन राजाच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं तो आला होता आणि त्यांनी मग इथे नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं होतं. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचा हा जो पर्याय आहे मेगास्थेनीस, हे सुद्धा मित्रांनो याच्यावर सुद्धा खूप प्रश्न आलेला आहे. तर मेगास्थेनीस हा कोण होता? एक ग्रीक प्रवासी होता. ग्रीक आता तुम्हाला माहिती आहे ग्रीक कोण होता? आणखी अलेक्झांडर. आणि अलेक्झांडरचा मित्रांनो अलेक्झांडर नंतरचा जो राजा होता, राजा सेल्युकस पहिला याचा तो राजदूत होता. आणि या राजदूताला कुठे पाठवलं होतं? जर मौर्य सम्राट होता, पहिला मौर्य सम्राट कोण? चंद्रगुप्त मौर्य, ज्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती, त्याच्या दरबारी याला पाठवलं होतं राजदूत म्हणून. कोणी? सेल्युकस राजाने. सेल्युकस पहिला या राजाने मेगास्थेनीसला मौर्य साम्राज्यामध्ये किंवा मौर्य चंद्रगुप्त राजाजवळ दूत म्हणून किंवा राजदूत म्हणून पाठवलं होतं. ठीक आहे. तेवढं एक लक्षात ठेवा. ह्युन त्सांग तर झालं, चीनी प्रवासी होता, नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर इब्न बतुता किंवा इब्न बटाटा नका म्हणू त्याला, इब्न बतुता किंवा इब्न बटुता म्हणा. काय? इब्न बटुता हा एक मित्रांनो एक मुस्लिम विद्वान किंवा मुस्लिम प्रवासी वगैरे होता.
त्यानंतर जो अलबुरिनी जो आहे अलबुरिनी जो आहे तर तो एक इराणी व्यक्ती होता, इराणी विद्वान होता, तिथला तो विचारक होता, प्रचारक वगैरे होता, ठीक आहे. त्याच्या बाबतीत एवढं मला विशेष वाटत नाही आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता शक राजा नहापानाचा पराभव करून सातवाहन सत्तेचे पुनरुज्जीवन केले? तर मित्रांनो, सातवाहन हे जे घराणं आहे ना, तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की सातवाहन यांचं राज्य कुठं होतं? महाराष्ट्रामध्ये होतं. आपला महाराष्ट्र कसा आहे असा, म्हणजे त्या काळी ते महाराष्ट्र त्याला नव्हते म्हणायचे, पण त्या आत्ताचं जे महाराष्ट्र आहे त्याच्यावर अगोदर सत्ता कोणाची होती? तर सातवाहन राजाची जास्त काळ सत्ता होती. सातवाहन राजांची, एकच राजा नव्हता. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, नहापानाचा पराभव कोणी केला? राजा नहापानाचा. तर गौतमीपुत्र सातकर्णी. मित्रांनो, अतिशय पराक्रमी राजा याला मानलं जायचं, गौतमीपुत्र सातकर्णी. आणि मित्रांनो, या सातकर्णीबाबत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. नाशिक येथल्या काही शिलालेखामध्ये यांची जी आई होती गौतमी, म्हणजे मित्रांनो अगोदर जे होतं तर ते आईच्या नावावरून त्या राजाचं नाव किंवा ठेवलं जायचं. तर बघा, गौतमीपुत्र म्हणजे गौतमीचा पुत्र राजा सातकर्णी. तर यांनी काय केलं होतं? सातकर्णीचे जे कर्तृत्व होते म्हणजे पराक्रम होते, तर तिथल्या शिलालेखमध्ये लिहून ठेवलेले आहेत. आजही मित्रांनो ते आहे नाशिक येथे. आपल्या नाशिकमध्येच मित्रांनो असे वेगवेगळे शिलालेख आढळतात लेण्यांमध्ये. तर तिथं यांचे पराक्रम वगैरे लिहून ठेवलेले आहे. आता मित्रांनो, हाला हा जो राजा होता तर याच्याबाबत सुद्धा मानून घ्या, तर तो देखील सातवाहनचाच राजा होता. आता राजा कितवा वगैरे एवढं तर लक्षात राहणार नाही, कारण की हा 17वा होता. त्याच्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी हा 23वा होता. एवढं तर लक्षात राहणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, गौतमीपुत्र सातकर्णी हा 23वा राजा होता किंवा 23वा शासक होता. त्यानंतर पुलवामी थर्ड हा देखील मित्रांनो सातवाहनचाच राजा होता आणि तो शेवटचा होता. म्हणजे अंत, इथून पुढे सातवाहन राज्य संपलं. आणि मित्रांनो, पुढे कोणतं राज्य आलं? मग इक्ष्वाकू राजा वगैरे यांनी सातवाहनांचं राज्य संपुष्टात आणलं, ते असं वगैरे मित्रांनो इतिहास आहे. ठीक आहे, इथे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर बघा, सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? तर बघा मित्रांनो, 4 वेद आहेत आपले भारतीय संस्कृतीचे किंवा वैदिक संस्कृतीचे: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. तर याच्यापैकी आपल्याला असं विचारलंय की सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदामध्ये आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर असं आहे बघा, सर्वात जुना याच्यामध्ये जो मित्रांनो ग्रंथ आहे तर तो ऋग्वेद आहे. कोणता आहे? ऋग्वेद हा सगळ्यात जुना असा मानला जातो, म्हणून आपला इथं पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, या 4 वेदांमध्ये वेदांची 4 नावं लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. मित्रांनो, सोबतच तुम्ही जर नोट्स काढत असाल ना, तर मला वाटतं की आणखी चांगली गोष्ट होईल. जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि तिथे टायटल द्या प्राचीन इतिहास किंवा एन्शियंट हिस्ट्री, आणि तिथे थोडंफार लिहून घेत जा. मी तुम्हाला जे सांगतोय किंवा प्रश्नामध्ये एखादा आलंय ना लक्षात ठेवायला मी सांगतोय, तर ते लिहून घेत जा, याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. तर बघा, बौद्ध धर्मात त्रिरत्नचा अर्थ काय? त्रिरत्न म्हणजे काय? आता मित्रांनो, जे बौद्ध धर्माला फॉलो करतात त्यांना माहीत असेल, पण मग जे फॉलो नाही करत मग त्यांना माहीत नसेल. तर त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? तर बुद्ध, धम्म आणि संघ. नाही काहीतरी मित्रांनो, तुम्ही हे जरी वाचत असाल, न्यूजपेपर वगैरे वाचत असाल, म्हणजे बुद्धांचा जन्म वगैरे, त्यावेळेस बघा मित्रांनो ते उत्सव वगैरे होतात किंवा यात्रा वगैरे निघते, त्यावेळेस हे पेपरमध्ये वगैरे लिहून आलेलं असतं. ते जरी तुम्ही वाचलं असेल तरी तुम्हाला माहीत असेल, बुद्ध, धम्म, संघ याला काय म्हणतात? त्रिरत्न म्हणतात. आता त्रिरत्न म्हणजे काय मित्रांनो? बुद्ध म्हणजे स्वतः गौतम बुद्ध, धम्म म्हणजे काय? धर्म म्हणजे त्यांची शिकवण, आणि संघ म्हणजे त्यांच्या शिकवणीचं पालन करणाऱ्या सगळ्यांचा समुदाय किंवा संप्रदाय. तर हे याला त्रिरत्न म्हटलं जातं बौद्ध धर्माचं. बुद्ध म्हणजे स्वतः, धम्म म्हणजे धर्म म्हणजे त्यांची शिकवण, आणि संघ म्हणजे त्यांचा जो काही संघ आहे किंवा संप्रदाय आहे त्या लोकांचा, तर त्याला संघ म्हणतात. ठीक आहे, आणखी मित्रांनो, गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला घ्या लिहून इथे, किंवा मग लक्षात ठेवा. तर मित्रांनो, इसवी सन पूर्व 563 मध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाला होता लुंबिनी या ठिकाणी. लुंबिनी ठिकाण काय? लुंबिनी सध्या कुठं आहे? नेपाळमध्ये आहे. कुठं आहे? नेपाळ. आणि बोधगयाचं तर मी तुम्हाला सांगितलंच, बोधगया बोधिवृक्ष वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो, हे त्रिपिटक काय आहे माहिती आहे तुम्हाला? त्रिपिटक, तर त्रिपिटक सुद्धा मित्रांनो एक बौद्ध धर्माचं मजकूर वगैरे किंवा ग्रंथ वगैरे याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तर ते आहे. त्याच्यानंतर सत्य, अहिंसा, करुणा, शील, समाधी, संघ वगैरे हे पण त्यांचेच मूल्य वगैरे आहे. परंतु आपल्याला इथं महत्त्वाचं काय? बुद्ध, धम्म, संघ याला त्रिरत्न म्हटलं जातं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. मित्रांनो, बोर जर तुम्हाला होत नसेल आणि होतही असेल तर मग याच्यासाठी काही पर्याय नाही मित्रांनो. अशाच पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवावे लागतील. आणि खरं पाहायला गेला तर आपला इतिहास जो आहे तो बोरिंग नाही आहे, फार इंटरेस्टिंग इतिहास आहे.
तुम्ही जर व्यवस्थित याचा अभ्यास केला ना तर इंटरेस्टिंग इतिहास आहे। तर त्याच्यानंतर जैन धर्माचे पहिले खरे संस्थापक कोण मानले जातात? तर पर्याय आपल्याकडे आता जैन धर्माचा आलाय बघा, बौद्ध धर्माचा झाला तर जैन धर्माचा प्रश्न आहे। पार्श्वनाथ, ऋषभदेव, नेमिनाथ आणि अरिष्टनेमी। तर मित्रांनो काय याचं उत्तर करेक्ट आहे? तर बघा ऋषभदेव जे होते तर यांना जैन धर्मांचे खरे संस्थापक मानलं जातं। म्हणजे ते पहिले तीर्थंकर होते। तीर्थंकर म्हणजे काय मित्रांनो, जैन धर्मामध्ये जे सगळ्यांचं मार्गदर्शन वगैरे करतात तर त्यांना तीर्थंकर म्हणतात। तीर्थंकर कसा शब्द येतो असा, तीर्थंकर। आणि याच्यामध्येच आणखी महत्त्वाचं हे बाकीचे पर्याय जे दिले आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो की ते कितवे वगैरे होते। तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे 24वे जे तीर्थकर होते तर ते वर्धमान महावीर किंवा महावीर जैन। तर हे 24वे तीर्थकर होते जैन धर्माचे। आणि मित्रांनो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न पडू शकतो। ठीक आहे। आता पार्श्वनाथ कोण होते? तर जैन धर्माचे 23वे तीर्थकर होते पार्श्वनाथ। ऋषभदेव तर पहिले आणि संस्थापक सुद्धा तेच होते। त्याच्यानंतर अरिष्टनेमी जे आहेत मित्रांनो तर हे 22वे होते। तर एवढं मला वाटतं की एवढं लक्षात नाही ठेवायची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा 23वे होते पार्श्वनाथ, त्याच्यानंतर 24वे होते वर्धमान महावीर आणि ऋषभदेव हे होते पहिले तीर्थंकर म्हणजे संस्थापक, जैन धर्माचे संस्थापक। ठीक आहे। पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण। मित्रांनो व्हिडिओ हा नक्कीच मोठा होणार आहे परंतु शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे कारण की हे प्रश्न जे आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे। आणि मित्रांनो मला माहिती आहे याच्यावर जास्त म्हणजे मुलं पाहत नाही, लेक्चरचे किंवा प्रश्नांचे व्हिडिओ वगैरे मुलं पाहत नाही, परंतु जो पाहिल मित्रांनो त्याचे क्लिअर होणार आहे आणि परीक्षेत प्रश्न असे पडले तर त्यांचे उत्तर देखील बरोबर येणार आहे, तुमचा स्कोर देखील वाढणार आहे। ठीक आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणता धातू हडप्पांना ज्ञात होता? आता हडप्पा म्हणजे काय, सिंधू संस्कृतीतले लोक किंवा हडप्पा संस्कृतीतले लोक, तर त्यांना कोणता धातू जो आहे तो ज्ञात होता म्हणजे माहीत होता। आता ते कशावरून काढला असेल तर तिथं जे काही पुरातन जे उत्खनन वगैरे केलं तर तिथं जे काही धातू वगैरे सापडले असतील, भांडे असतील, जे काही असेल मटेरियल वगैरे, तर ते त्यांच्यामध्ये कोणता धातू वापरलाय तर त्याच्यावरून असं ओळखता येतं की त्यांनी कोणता धातू वापरला असेल किंवा त्यांना माहीत होता। तर तांबे, कांस्य, सोने, लोह। तर मित्रांनो बघा इथे पर्याय दिलेले आहेत वरील सर्व, त्यानंतर केवळ ए आणि बी, केवळ ABC, त्यानंतर केवळ BCD। तर उत्खननामध्ये मित्रांनो तांबे सापडलेले आहेत, कांस्य सापडलेले आहेत आणि सोने सुद्धा सापडलेले आहेत। म्हणजे तिन्ही धातू हडप्पा संस्कृतीतल्या लोकांना माहीत होते। कुठले? तांबे, कांस्य, सोने। त्यामुळे आपला पर्याय कुठला बरोबर येईल इथे? ABC, म्हणजे पहिले 3 हे धातू माहीत होते आणि लोखंड माहीत नव्हतं, तांबे, कांस्य, सोने वगैरे हे धातू माहीत होते। आता मित्रांनो तांबे आणि सोने तर तुम्हाला माहिती आहे, पण कांस्य काय असतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। 2 धातूंचं मिश्रण आहे 2 धातूंचं, ते तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणत्या 2 धातूंचं मिश्रण आहे, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्मांच्या पवित्र ग्रंथांपैकी एक आहे? पहिला पर्याय आहे तोरा, अवेस्ता, कल्पसूत्र आणि त्रिपिटक। तर मित्रांनो बघा आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा हे झालेलं आहे। तर बघा मित्रांनो तोरा, अवेस्ता, कल्पसूत्र हे बौद्ध धर्माशी निगडीत नाही। तर त्रिपिटक जे आहे मी तुम्हाला सांगितलं बौद्ध धर्माचा मजकूर असतो किंवा त्याच्यामध्ये जे काही बुद्ध असं सांगत जातात त्यांच्या शिष्यांनी असं नोट वगैरे करून ठेवलेलं आहे, तर ते बौद्ध धर्म त्यांचा तो एक ग्रंथ आहे। तर कुठला? त्रिपिटक। आता त्रिपिटकमध्ये बघा मित्रांनो मागे मी तुम्हाला सांगितलं नाही त्याच्यामध्ये, पण त्रिपिटकमध्ये पण 3 म्हणजे 3 आणि पिटक म्हणजे ग्रंथ किंवा नियम किंवा मग जे मजकूर लिहून ठेवलेला आहे त्याचा तो साठा किंवा स्टोरेज करून ठेवलेला दस्तऐवज। तर याच्यामध्ये एक पहिला असतं विनय पिटक। तर ते कशासाठी असतं? भिक्षूंच्या मठातील आचरणासाठी, म्हणजे हे भिक्षूंसाठी। भिक्षू म्हणजे ज्यांनी तिथे बुद्ध हे वगैरे घेतलंय आणि ते भिक्षू बनून राहतात, तर ते। त्याच्यानंतर सुत्त पिटक हे कोणासाठी असतं? प्रवचनांचा संग्रह। मी तुम्हाला बोललो ना बुद्धांचे जे काही प्रवचन वगैरे व्हायचे तर ते नोट वगैरे करून ठेवायचे। त्याच्यानंतर अभिधम्म पिटक, तर हे बुद्धांच्या जे काही शिकवणी होत्या तर त्यांची शिकवण वगैरे सर्व काही त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे हे 3 पिटक आहेत। तर हे त्रिपिटक मित्रांनो लिहून ठेवायचे व्यवस्थित, याला त्रिपिटक म्हणतात। ठीक आहे। त्याच्यानंतर आपण आणखी त्रिरत्न पाहिले, त्रिरत्न सुद्धा तुम्हाला आठवत असतील, त्रिरत्न सुद्धा लिहून ठेवायचे, याच्यावरच तुम्हाला प्रश्न जे आहे ते विचारले जातात। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो आपण। तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, आयहोळे शिलालेख खालीलपैकी कोणत्या राज्यकर्त्याशी संबंधित आहे? आयहोळे म्हणजे काय? आता तर मित्रांनो नाव आहे ते एक। तर बघा विक्रमादित्य, पुलकेशिन सेकंड, त्यानंतर अकबर आणि अशोक। आयहोळे शिलालेख जो आहे मित्रांनो तर तो पुलकेशिन 2 किंवा पुलकेशी दुसरा या राजाशी संबंधित आहे।
तर मित्रांनो हा राजा कोणत्या राजघराण्यातून होता मग, तर हा चालुक्य राजवंशाचा होता। चालुक्य, पुलकेशिन सेकंड, पुलकेशिन दुसरा, चालुक्य राजघराणे, आयहोळे शिलालेख, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो हा पुलकेशिन जो होता तर याच्या बाबतीत जे आयहोळे शिलालेख लिहिलेले आहे तर त्या शिलालेख लिहिणाऱ्याचं नाव सुद्धा एक लक्षात ठेवा, म्हणजे त्याचं नाव होतं रवी कीर्ती। रवी कीर्ती हा शिलालेख त्यांनी लिहिलं आणि तो कोणाच संबंधित आहे, पुलकेशिन राजा सेकंड हा राजा कोणत्या राजघराण्यातून होता, चालुक्य। आणि मित्रांनो याच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयहोळे जे आहे ते सध्याचं कुठं आहे, कर्नाटकमध्ये आहे। नाटक नाही करायचे, कर्नाटकमध्ये आहे। ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। पहिल्या बौद्ध परिषदेचे आश्रयदाता कोण होते, तर मित्रांनो बघा विविध बौद्ध परिषदा ज्या आहेत त्या भरवल्या जायच्या, तर त्याच्यामध्ये राजा जो असायचा तर ते राजा वगैरे आश्रय वगैरे करायचे, म्हणजे आज ती परिषद घ्यायला काही अडचण नाही आहे किंवा मग त्यांना संरक्षण वगैरे द्यायचे। तर बघा पर्याय असे आहे आपल्याकडे, पोरस, त्याच्यानंतर अशोक, अजातशत्रू आणि चंद्रगुप्त मौर्य। तर मित्रांनो याचा आता पोरस आणि चंद्रगुप्त याच्यामध्ये तर आपण जास्त हे नाही लावणार की त्यांच्या म्हणजे बौद्धांचा त्यांचा जास्त संबंध नाही आलेला, पण मित्रांनो आपण इथे डोकं कुठं लावू शकतो, अशोक आणि अजातशत्रू यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं। तर मित्रांनो बघा इथे लक्षात ठेवा, अजातशत्रू जे होते, अजातशत्रू हा जो राजा होता अजातशत्रू, तर याने बौद्धांच्या पहिल्या परिषदेसाठी त्यांनी आश्रय दिले होते किंवा आश्रयदाता म्हणून होते। ठीक आहे, आणि मित्रांनो अजातशत्रू जो राजा होता तर तो कोणत्या साम्राज्याशी रिलेटेड होता, म्हणजे कोणतं त्याचं साम्राज्य होतं, तर मगध ह्या राज्याचा तो राजा होता। ठीक आहे, तर त्यांनी पहिली जी परिषद होती बौद्ध परिषद तर त्याचा आश्रयदाता म्हणून होता तो। त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचं इथे लक्षात ठेवा, तरी परिषद कुठे भरली होती, तिसरी बौद्ध परिषद कुठे भरली होती, राजगीर किंवा त्याला राजगृह असं देखील म्हटलं जातं, इथे भरली होती। त्याच्यानंतर आणखी तिसरी परिषद जी भरली होती बौद्ध परिषद तर त्याचा आश्रयदाता कोण होता, अशोक, सम्राट अशोक होता। आणि मित्रांनो ती परिषद कुठं भरली होती, तर पाटलीपुत्र येते। आता पाटलीपुत्र कुठे आहे माहिती तुम्हाला, तर सध्याचं पाटलीपुत्राचं नाव काय आहे हे तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे। सध्या ते बिहारमध्ये आहे पाटलीपुत्र, आणि त्याचं सध्याचं नाव वगैरे काय ते तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। आश्रयदाता झालं, त्याच्यानंतर संस्कृत रामायण कोणी लिहिले, प्रश्न असा आहे संस्कृत रामायण कोणी लिहिले। पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे वाल्मिकी, त्याच्यानंतर कबीर, तुलसीदास आणि व्यास। हे तुलसीदास आहे, तुळशीदास म्हटलं तरी काही अडचण नाही आहे। तर मित्रांनो बघा पहिलं संस्कृत रामायण म्हणजे रामायण जे आहे तर ते संस्कृतमध्येच लिहिलं गेलं, आणि तुलसीदास आहे तर त्यांनी रामचरितमानस लिहिलंय, रामचरितमानस लिहिलंय। त्याच्यानंतर व्यास जे आहे तर त्यांनी काय लिहिलंय, व्यास यांनी काय लिहिलंय, महाकाव्य आहे, ते फार मोठं महाकाव्य मानलं जातं जगातलं, तर ते कोणतं आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं, आणि तुम्हाला माहीत नसेल ते सुद्धा सांगायचं, कारण की सोपं आहे मित्रांनो, हे याच्यावर सुद्धा फार वेळेस प्रश्न विचारलेला आहे, व्यास यांनी काय लिहिलं, कोणतं महाकाव्य लिहिलं। ठीक आहे, आणि कबीर यांचा तर रामायणाशी मला वाटतं जास्त संबंध नाही आहे, तर मित्रांनो कबीर जे आहेत तर त्यांचा यांच्याशी संबंध नाही आहे। तर मग संस्कृत रामायण जे आहे मित्रांनो तर ते वाल्मिकी यांनीच लिहिलेलं आहे। ठीक आहे, आता रामायण काय आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, रामायण बाबतीत तुम्हाला जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे। आता मित्रांनो रामायण जे आहे तर रामायणाच्या पण 300 पेक्षा जास्त व्हर्जन आहेत, आणि हे वेगवेगळे व्हर्जन जे आहेत मित्रांनो वेगवेगळ्या लेखकांनी कवींनी वेगवेगळे लिहिलेले आहे, म्हणजे ज्याला जसं भगवान राम जसे दिसतात किंवा जशी कल्पना करता येते तशी त्यांनी लिहिलेलं आहे, परंतु ओरिजिनल म्हणू शकतो आपण, किंवा मग पहिली संस्कृत रामायण जी लिहिली तर ती वाल्मिकी ऋषींनीच लिहिली। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं, एवढं लक्षात ठेवायचं। आणखी रामायणाबाबतीत मित्रांनो थोडंसं सांगतो, याच्यामध्ये बघा 24,000 श्लोक आहेत, रामायणमध्ये 24,000 श्लोकाज आहेत। याच्यावर श्लोकवर तर फार प्रश्न नाही विचारणार, पण एकाच वेळेस येऊ शकतो मित्रांनो। आणि 7 कांड आहे, कांड म्हणजे मित्रांनो बघा तुम्ही करतात ते कांड नाही, तर कांड म्हणजे मित्रांनो बघा अरण्यकांड वगैरे, तर कांड म्हणजे मित्रांनो वेगवेगळे फेजेस असतात किंवा चॅप्टर आपण त्याला म्हणू शकतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे याच्यामध्ये 7 अध्याय किंवा 7 कांड याच्यामध्ये आहेत कुठल्या रामायण या ग्रंथामध्ये। तर अशा प्रकारे मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा। पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण, तर खालीलपैकी गायत्री मंत्र कोणी रचला, गायत्री मंत्र मित्रांनो माहिती आहे तुम्हाला, गायत्री मंत्र सकाळ सकाळी म्हणतो आपण, तुम्ही म्हणता की नाही माहित नाही, तर गोस्वामी तुलसीदास, विश्वामित्र, ऋषी वशिष्ठ, त्यानंतर इंद्र, या चारींपैकी गायत्री मंत्र जो आहे तर तो कुणी रचला, तर मित्रांनो विश्वामित्र जे आहेत तर विश्वामित्र यांनी गायत्री मंत्र हे रचले होते, किंवा त्या गायत्री मंत्राचे रचनाकार म्हणून विश्वामित्र यांना ओळखलं जातं। आणि मित्रांनो गायत्री मंत्र कशामध्ये आहे, ऋग्वेद या ग्रंथामध्ये आहे। ऋग्वेद आपण आता 4 वेद पाहिले ना, तर 4 वेदांपैकी जे सगळ्यात प्राचीन आहे ऋग्वेद, तर त्या वेदामध्ये विश्वामित्र यांनी गायत्री मंत्र हा रचलेला आहे। ठीक आहे, आणि गोस्वामी तुलसीदास आहे मित्रांनो, तर यांच्या बाबतीत सुद्धा हनुमान चालीसा, तुम्ही म्हणाल इथं तर सगळी म्हणजे ही रामायण महाभारत याचेच क्लास सुरू झाला किंवा भागवतम क्लास सुरू झाला असं तुम्हाला वाटेल, परंतु मित्रांनो हे सगळं महत्त्वाचं आहे, वैदिक संस्कृतीशी रिलेटेड, याच्यावर प्रश्न हे पडतात।
ठीक आहे। त्यामुळे गोस्वामी तुलसीदास यांनी काय लिहिलंय, हनुमान चालीसा लिहिली, हनुमान चालीसाची रचना केली, ठीक आहे। पुढच्या प्रश्नाकडे जातोय मित्रांनो आपण, बुद्ध चरिताचे लेखक कोण होते? बुद्ध चरिताचे लेखक कोण होते? पहिला पर्याय आहेत बुद्धघोषा, त्यानंतर अश्वघोषा, त्यानंतर नागार्जुन, त्यानंतर मित्रांनो पाणिनी, असे 4 आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत। तर बघा मित्रांनो, बुद्ध चरिता जे आहे तर एक प्रकारचं बुद्धांच्या जीवनावरचं एक काव्य आहे आणि हे काव्य कोणी लिहिलंय? अश्वघोषा। अश्वघोषा यांनी हे काव्य लिहिलेलं आहे बुद्ध चरिता। आणि बुद्ध चरिता म्हणजे काय? त्यांचं महात्मा बुद्ध जे होते तर त्यांचं जे काही जीवन काव्य आहे किंवा जीवनी आहे त्यांची, तर ती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या नदीच्या काठावर वैदिक संस्कृती विकसित झाली? वैदिक संस्कृती कुठल्या नदीच्या काठावर विकसित झाली? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, बघा सिंधू, यमुना, सरस्वती, गंगा। तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये वैदिक संस्कृती आणि हडप्पा संस्कृती इथे गोंधळ करायचा नाहीये। तर बघा इथे तुमचा प्रश्न हा नक्कीच चुकू शकतो, मला तरी असं वाटतंय। तर बघा मित्रांनो, वैदिक संस्कृती आहे तर ती भारतातील सगळ्यात प्राचीन संस्कृती मानली जाते आणि जेवढे पण वेद पुराण जेवढं पण आज काही अस्तित्वात आहे हिंदू धर्मामध्ये तर ते सगळं वैदिक संस्कृतीचंच आहे असं आपल्याला मानलं जातं। तर मित्रांनो, वैदिक सभ्यता किंवा वैदिक संस्कृती जी आहे तर ती सरस्वती नदीच्या काठावर विकसित झाली असं मानलं जातं, ठीक आहे। आणि मित्रांनो, सिंधू नदीच्या काठी कोणती संस्कृती विकसित झाली? तर सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या काठावर विकसित झाली। तर हे 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। आणि वैदिक संस्कृती बाबतीत थोडंसं पाहायला गेलं, थोडंसं फक्त लक्षात ठेवा, 2 महाकाव्य आहेत, रामायण आणि महाभारत, तुम्हाला माहिती आहे, 4 वेद आहेत, 2 महाकाव्य आहेत आणि मित्रांनो पुराण तर भरपूर आहेत। पुराण मित्रांनो त्याच्यावर तर नाही फार जास्त प्रश्न विचारणार, एवढंच लक्षात ठेवा, 4 वेद आहे आणि 2 महाकाव्य आहेत। महाकाव्य म्हणजे पहिलं रामायण आणि दुसरं मित्रांनो महाभारत, ठीक आहे। या 2 गोष्टी इथे लक्षात ठेवा। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। बघा, सिंधू संस्कृतीवर प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता? तर मित्रांनो बघा, शेती, युद्ध, शिकार, मासेमारी, कुठला व्यवसाय होता सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा? तर मित्रांनो बघा, सिंधू नदीच्या काठावर वसले होते। कशासाठी वसले होते? म्हणजे सिंधू नदीच्या काठावर ही संस्कृती विकसित झाली। सिंधू नदीचं पाणी जे होतं तिथं मुबलक पाणी होतं, त्याच्यानंतर तिथली आजूबाजूची जी जमीन होती तर ती जमीन देखील सुपीक होती नदी असल्यामुळे, शेजारी नदी असल्यामुळे। आणि मित्रांनो त्याच्यामुळे जमीन सुपीक असल्यामुळे तिथं अन्नधान्य पिकवायला सोपे जायचं, म्हणून सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा व्यवसाय काय होता? शेती हा व्यवसाय होता। आणि मित्रांनो अगोदरचे व्यवसाय काय होते? शिकार, मासेमारी वगैरे ते अगोदर करायचे, परंतु नंतर मुख्य व्यवसाय कोणता झाला? शेती झाला। मुख्य व्यवसाय शेती झाल्यामुळेच तिथं सिंधू संस्कृती अस्तित्वात आली, म्हणूनच तर ते वसले गेले आणि ते स्थायिक झाले एका ठिकाणी। नाही तर मग असेच हिंडत असते, शिकार करीत, मग इकडं मासेमारी, इकडं काय पण काय खेकडं वेकडं, तर ते असं हिंडत असते। तर त्यांचा मुख्य व्यवसाय कुठला आहे? शेती। पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण। तर बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे। इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो अभिनंदन, तुमचे 20 प्रश्न झालेले आहेत। याच्यातून मित्रांनो एक प्रश्न आहे ना, कमीत कमी याच्यातून एक प्रश्न हा येऊ शकतात। आणि मित्रांनो अशाच प्रकारचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ना, ते सगळे महत्त्वाचे प्रश्न मी तुमचे घेऊन टाकणार आहे, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे। त्याच्यामुळे मित्रांनो पुढे जे लेक्चर्स येणार आहेत तर ते देखील मित्रांनो तुम्ही पाहायचे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपले टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तलाठी भरतीचे व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे मित्रांनो, ते जॉईन करून घ्या। तिथे आपण फ्री टेस्टचं आयोजन करतोय, फ्री टेस्ट देतोय मुलांना, ठीक आहे। 100 क्वेश्चनच्या फ्री टेस्ट देतोय, तर त्याच्यासाठी तुम्ही एनरोल करायचं आहे आणि तुमच्याकडून 1 रुपया घेतला जाणार नाही मित्रांनो, तुम्हाला टोटली फ्री देणार आहेत ते। फक्त त्याला लिंक आणि पासवर्ड तुम्हाला मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे, कारण की पासवर्ड असा सगळीकडे मी देणार नाही, पासवर्ड तिथेच तुम्हाला मिळेल, ठीक आहे। तर बघा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता क्रम सुरुवातीच्या भारतीय पुरातत्व शास्त्रातील प्रमुख कालखंडातील योग्य क्रम आहे? क्रम लावायचा आहे तुम्हाला इथं। बघा, पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, हडप्पा संस्कृती, कसा क्रम येईल इथे आता बघा। तर बघा मित्रांनो, मला तर वाटतं की याच्यामध्ये क्रम लावायची आवश्यकताच नाही आहे, ऑलरेडी क्रम लावून दिलेला आहे। बघा, जे अश्मयुगीन होतं तर अश्मयुगाचे 3 प्रकार, पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग। पुराश्मयुग म्हणजे पहिला कालखंड, मधला म्हणजे मध्याश्म आणि शेवटचा म्हणजे नवाश्मयुग। संपला अश्मयुग, त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती विकसित झाली। तर कालखंड ऑलरेडी त्यांनी लावूनच दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं लावायचीच गरज नाही आहे। मग असा पर्याय कुठे आहे? बघा 1 2 3 4, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे 20 प्रश्न आपण प्राचीन इतिहास, भारताच्या प्राचीन इतिहासावर घेतलेला आहे। तर मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे काही विचारलं ते कमेंट करत चला, कारण की तुम्ही जर कमेंट केलं ना तुमच्यात जास्त लक्षात राहत जाणार या गोष्टी, कारण कुठंतरी तुम्ही लिहिली ना, एक गोष्ट तुम्ही एकदा लिहिली ना म्हणजे ती 3 वेळेस वाचली असं होतं, हे असे आमचे शिक्षक सांगायचे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आणि ते खरं देखील आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्ही खाली कमेंटमध्ये तेवढं लिहून टाकायचं आहे। तर चला मित्रांनो, प्राचीन इतिहासाच्या सेकंड पार्टमध्ये आपण भेटूयात।
चला बाय ऑल ऑफ यू.